गावात दोन्ही मतप्रवाह आहेत। परत परत एकदा सांगतोय, गावाची संस्कृती अशी आहे, रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, या प्रशासनाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या प्रशासनाचे म्हणजे आपल्या चिखलात ना म्हणून लोक आपल्याकडे यायची। आता उलट झालंय, आता लोक खरोशीचा स्टॉप लिहिलेला आहे की बॅरिकेड आम्ही पार केले का, आमचा कुठला ग्रामस्थ तिकडे गेले का, एवढा तुम्ही फोर्स तयार करता काय, त्याचा अर्थ काय घ्यायचाय साहेब? तुम्ही पण ग्रामस्थ राकेश मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं प्रशासनाला विनंती नाही, कर्तव्य आहे साहेब। मी परत परत विनंती करतोय की तुम्ही जेवढा विचार करत असाल की उद्रेक पुद्रेक काही नाहीये, रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, या प्रशासनाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या प्रशासन गावात दोन्ही मतप्रवाह आहेत। परत परत एकदा सांगतोय, गावाची संस्कृती अशी आहे। अजून श्रद्धा नरेश गावड, मी दुर्वाशीची रहिवासी आहे आणि माझे दोन मुलं आहेत, ती सुद्धा शाळेत जातात। दोन्ही मुलांना मी घेऊन जातोय शाळेत। येताना जाताना एवढा त्रास होते ना, वेळ आहे मुलांची सकाळची 7 आणि यायची दुपारी 12 वाजता। दुपारी लोक आमचे असतात, पण हल्ली या वर्षी 2 वर्ष झाले दोन्ही मुलांना घेऊन मी या रस्त्यातून जात नाही। मी खरोशीवरनं जाते मुलांना घेऊन, माझे मिस्टर सकाळ शिपला जातात, ते रात्री येतात। दोन्ही मुलांना मी घेऊन खरोशी रस्त्यावरनं जाते, एवढा मला त्रास होते आणि एवढ्या गाड्या चालतात। माझ्या मिस्टरांचा पण अपघात होता वाचलाय, एवढंच मी बोलू शकते। माझं नाव उदय गावड, मी दुर्शेत ग्रामस्थ आहे। आमच्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे पेन तालुक्यामध्ये जिथं सांक्षी किल्ला आहे, त्या सांक्षी किल्ल्याच्या परिसरामध्ये अनेक दगडखानी, मुरुमखानी, क्रशर प्लांट आहेत। त्या प्लांटमुळे ह्या आमच्या दुर्शेत रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होते। जवळजवळ दिवसाला 400 ते 500 डंपरांची इथं वाहतूक होते। त्याच्यामुळे उडणारी धूळ, होणारा चिखल, यामुळे आमच्या ग्रामस्थांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो। याच्यामध्ये आमचे शालकरी मुलं असतील, भाजी विकायला जाणारे व्यापारी असतील, कंपनीमध्ये कामाला जाणारे तरुण असतील, यांना सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होत होता। तर या संदर्भात आम्ही प्रशासनाच्या सोबत पत्रव्यवहार करून आम्ही याच्यावर आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही मागणी केली, परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही। त्या दरम्यान सुद्धा अनेक अपघात इथे घडत होते, अनेक बाईकचं नुकसान झालं, जीवघेणी हे झालं असतं। आणि हे सगळं होऊ नये यासाठी आम्ही आज इथं आंदोलन करत आहोत सगळे दुर्शेत ग्रामस्थ। हा रस्ता आमचा जो आहे त्या अवजड वाहनांपासून मुक्त व्हावा, एवढीच आमची मागणी आहे। यासाठी आमचा